वर्ग शिक्षकाच्या जाचाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या। आईवडिलांचा अपमान सहन न झाल्याने एका 16 वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षकाच्या जाचाला कंटाळून दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या करीत जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना 1 जुलै रोजी नांदुरा तालुक्यातील वसाडी बुद्रुक येथे उघडकीस आली आहे। आत्महत्येनंतर परिसरात शोककळा पसरली आहे। या प्रकरणी पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई पिंपळगाव राजा पोलीस करीत आहे। नांदुरा तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलीस हद्दीत असलेल्या वसाडी बुद्रुक येथील विनायक महादेव राऊत वय 16 वर्ष हा स्थानिक जय बजरंग विद्यालयात 10वी मध्ये शिक्षण घेत होता। दरम्यान काल 1 जुलै रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास विनायकने त्यांच्या पांढरीच्या शेतातील नव्याने बांधलेल्या घरात एंगलाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली। आत्महत्येनंतर परिसरात शोककळा पसरली आहे। घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव राजा पोलिसांनी मृतदेहाची तपासणी करताना विनायकच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत त्याने वर्गशिक्षक गोपाळ मारुती सूर्यवंशी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। चिठ्ठीत आई वडिलांबद्दल अपशब्द वापरून वारंवार अपमान केल्याने मी आत्महत्या करीत आहे असे नमूद करण्यात आले आहे। या शिक्षकाविरोधात यापूर्वीही वर्तनाबाबत तक्रारी होत्या। गावकऱ्यांनी शिक्षण संस्थेकडे लेखी तक्रार करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती। सुरुवातीला त्याची बदली करण्यात आली, मात्र काही दिवसातच त्यांना पुन्हा त्याच शाळेत सूर्यवंशी यांना नियुक्ती करण्यात आले होते। जर सूर्यवंशी यांच्यावर वेळीच योग्य कारवाई झाली असती तर आज एक चांगला हुशार विद्यार्थी विनायक वाचला असता, अशी भावना ग्रामस्थातून व्यक्त होत आहे। या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करत शिक्षक सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले आहे। तर मृतक विनायकचे काका केशव विष्णू राऊत वय 39 वर्ष राहणार वसाडी बुद्रुक यांच्या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गोपाळ मारुती सूर्यवंशी यांच्या विरुद्ध कलम 107 BNS नुसार गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकेश गुजर करीत आहेत। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।